ठाकरे गटाकडून शरद तायडेंना उमेदवारी देण्यात आली, पण राजकीय जाणकारांचा असा अंदाज होता की ही लढाई नंदकिशोर महाजन वर्सेस अनिल चौधरी अशीच होईल, कारण ट्विस्ट आलेला होता मोठा. आणि आता ऐन एक दिवस मतदानाला उरलेला असताना एवढा मोठा जर ट्विस्ट या निवडणुकीमध्ये तर कुठेतरी तुमच्यावर दबाव होता का? नाही, दबावाचा तो विषयच नाही आहे, मैत्रीचा विषय असतो. मैत्रीमध्ये दबाव वगैरे असं काही नसतो. जेव्हा मित्र चार असतात आणि या जे माझे मित्र आहेत यांनी सर्वांनी मैत्रीचा आजची वेळ नंदूभाऊंच्या पारड्यामध्ये टाकली आणि त्यांनी सांगितलं की यावेळेस आपण नंदूभाऊला मदत करू आणि पुढच्या वेळेसही जर का वेळ आली तर तुम्हाला वेळ आहे अजून, यावेळेस नंदूभाऊंसाठी तुम्ही थांबून जा. आणि मी थांबलो. पण ज्यावेळेस तुम्ही उमेदवारी दाखल केली होती तुमच्या वक्तव्याची देखील चर्चा होती की भुसावळचे चौधरी मधून जे ते लढावे, एकदा पुढे पाऊल टाकल्यानंतर मागे घेत नाही आणि परत हा ट्विस्ट आलेला. नाही, लढाऊ आहेच ना, लढतोच आहे ना. आम्ही 35-40 वर्षापासून संघर्ष करतो आहे. आम्ही जेल काय भोगला, आम्हाला त्रास काय झाला, सर्व बघितलं आम्ही या 35-40 वर्षात. पण कुठं कुठं विषय असा असतो की कुठं थांबावं लागतं, आता कुठं तह करावा लागतं असं असतं. तर तसा प्रकार आहे की आम्ही थांबलो आहे. आणि मी यात याची दुसरी बाजू काय आहे ती जरा खोलून सांगा. काय नाही, शिंदे साहेबांचा आशीर्वाद आहे. दुसरी बाजू कशा पद्धतीचा मोठ्यांचा आशीर्वाद काही पद्धत थोडी असते. त्याच्या डोक्यावर हात ठेवला म्हणजे झालं आमचं. शिंदे साहेबांनी मागच्या काळात गिरीश भाऊंनी देखील हात ठेवला होता, मात्र उमेदवारी देखील हात टाकली होती. मात्र यावेळेस काही आश्वासनं दिली का? गिरीश भाऊने हात ठेवलाच नाही माझ्या डोक्यावरती. गिरीश भाऊंनी नुसतं असं दाखवला की अरे काळजी नको करू बस, पण हात ठेवलेला नाही. हीच वेळ होती गिरीश भाऊंना दाखवून देण्याची. नाही, गिरीश भाऊला मी दाखवून देऊ शकत नाही, ते माझे मोठे भाऊ आहेत. गिरीश भाऊंना दाखवून देण्याची भाषा माझ्या तोंडात येऊ शकत नाही, कारण त्यांच्यासोबत वेळ गेलेली आहे आणि आपण इतक्या खालच्या थराचे विचाराचे लोक नाही आहेत की वेगळ्या पद्धतीने गिरीश भाऊंसंदर्भात बोलू. गिरीश भाऊंचा आदर आहे मनात आणि आयुष्यभर राहील, जसं बच्चू भाऊंचा आहे. आणि शिंदे साहेबांचा तर विषयच नाही आता त्यांचा आशीर्वाद भेटल्यानंतर. एकीकडे म्हणतात मोठे भाऊ आहे, दुसरीकडे म्हणतात त्यांनी आशीर्वाद दिलाच नाही मला. आता दिला नाही तो त्यांचा विषय आहे ना, त्यांनी द्यायला पाहिजे होता गिरीश भाऊने मला आशीर्वाद. आतापर्यंत मी आमदार असतो, त्यांचा आशीर्वाद भेटला असतो. पण देताना असा आशीर्वाद दिला की माझ्याच मित्राला दिला, चंदू पटेल, तिथंही मी बोलू शकत नाही. म्हणजे मैत्रीमध्येच माझं असं सँडविच होतं आहे, मला असं वाटतं. आपण काय सांगणार या ठिकाणी? आपण